अमृतधारा अध्याय 10. काश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक सुशील आणि सदाचारी ब्राह्मण दरवर्षी श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी कुरवपूरला जात असे. एकदा त्यानं नवस केला की माझ्या व्यापारात वृद्धी झाल्यास मी कुरवपूरला सहस्र ब्राह्मणांना इच्छाभोजन देईन. व्यापारात बरकत झाल्यामुळे तो भरपूर धन आणि काही नोकर सोबत घेऊन आपला नवस फेडावयास कुरवपूरला निघाला. एका अरण्यात त्या नोकरांनी ब्राह्मणाचा शिरछेद करून त्याच्या जवळी धन घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एक जटाधारी साधू हातात त्रिशूळ व खड्ग घेऊन प्रगट झाला व त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली. त्यांतील एका नोकरास जीवदान देऊन ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षून त्याला पुन्हा जिवंत केले. घडलेला सर्व प्रकार जाणून ब्राह्मणाला खात्री पटली की आपले प्राण वाचवणारे दुसरे तिसरे कुणी नसून श्रीपाद स्वामीच होते आणि त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला. कथेचा बोध असा आहे की श्रीपाद स्वामी आजही कुरवपुरात अदृश्य स्वरूपात वास्तव्य करतात आणि संकटकाळी आपल्या भक्तांच्या मदतीसाठी धावून येतात.